नमस्कार भानुदाजी. नमस्कार. फक्त नेपियर वरती तुमचा दुग्ध व्यवसाय? हो. तर का तुम्हाला फक्त नेपियर वरती दुग्ध व्यवसाय नेपियर करायचा एक उद्देश की मकवानाला काम जास्त वाढते. पाण्याची मेहनत करणं, ती बिया आणणं, त्याला तणनाशक मारणं, त्याच्या नळ्या लॅटर आमचं ड्रिपवरच असते. बर. त्याला लॅटर टाकायची, पुन्हा राननीट करून त्याचं ती ढाबं टाकायचं, मकाचं बिया आणायचं, त्याला मटेरियल टाकायचं, पुन्हा पाणी दिल्यानंतर उगवून आलं ती गवत ती बरोबरच येत आहे. त्याला तणनाशक मारावं लागतं. मग तणनाशक मारायचं, पुन्हा अळीचं औषध मारायचं. अळीची 3 औषध होते ती, त्यावेळेस मका चांगली येते. ती 2-3 डोस होत्यात, मग कसा खर्च पण बराच होतो त्याला. बर. आणि त्याच्यामुळे मी नेपियरचं मला कळाल्यापासून नेपियरची निवड केली मी. आणि शिवाय दुसरी गोष्ट म्हणजे त्या मकवानावर औषध पडलेलं आपण किती दिवसात घालवणार आहे? 15-20 दिवसात औषध मारलं की ते मकवानाला शेज लावावं लागतं, किराळ्या टाकले की. आणि आपलं अर्धा एकर असला तर शेवटपर्यंत हिरवं राहतही नाही, अर्ध्यात घालच तर पुन्हा पुढचं वाळून जातंय. आणि म्हणूनसाठी मी मकाचा ते निर्णय कॅन्सल करून कमी खर्चात आपलं गिनीगोल लावले. आणि गिनीगोल लावताना आपलं सपईला लावलंय बघा. त्याला कुठली सरी काढली नाही, वापा वरीम नाही, तर डायरेक्ट लाईनी टाकल्या. 4x2 वर 5x2 वर लावलं. बर. आणि ड्रिपची नळी टाकली त्याला इन लाईन, आणि पाणी देत राहिलो. बर. असं जे चालू झालं त्याच्या पुन्हा हिरवी वैरण, वाळली वैरण, त्याचा अजिबात काहीच घेतलं नाही त्याच्यात, नुसतं नेपियर. बर. आणि 1 एकर नेपियर केलंय. 1 एकर? 1 एकर. बर. आणि 1 एकराच्या जीवावर माझ्या जवळजवळ 7-8 गायी मोठ्या आणि 6-7 कालवड आहेत. शिवाय 1 7-8-10 शेरड पण आहेत त्याच्यावर. शेरड पण नेपियरच्या गिनीगोलवर आहेत. बर. म्हणजे 1 एकराची गिनीगोलची वैरण एवढ्या जनावराला भागवते. बर 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 बर. पण किती वर्ष झालं तुम्ही हे नेपियर घालताय? ही जवळजवळ 3 वर्ष होऊन गेली बघा. 3 वर्ष? 3 वर्ष झाली. बर बर.